साहेब बोलतील नहीं सर करेंगे अभी आए हैं जे जे तुम्ही काम घेतलंय त्याचं काय प्रत्येक मी सर्व सन्माननीय नगरसेवक यांचा पण आभार मानतो, कारण का हा पावसाळा मी पहिल्यांदाच वसईचा पावसाळा बघितला आहे. कारण का याच्या आधी खरंच मी सांगतो की मी ज्या एरियात राहिलेलो आहे पश्चिम महाराष्ट्र, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तिकडे हा प्रकार आणि तो खूप फरक आहे. आणि इथलं ज्यावेळेला मी इथं स्वतः हजर होतो 5 तारीख 6 तारीख 7 तारीख म्हणजे कंटिन्युअसली इतकं पाऊस होता की आम्हाला बाहेर पडून चालायला म्हणलं तरी तसं सोय नव्हती, म्हणजे इतकं पाऊस होता. आणि ज्यावेळेला ज्यावेळेला पाऊस थांबला आणि मध्ये आम्ही प्रयत्न करत होतो की बा जो सप्लाय बंद होतो आहे आणि जिथं वॉटर लॉगिंग होत नाही आहे त्या लोकांचा सप्लाय रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला आणि 100% तो पण आम्ही त्यावेळेला केला. फक्त जो वॉटर लॉगिंगचा एरिया जो राहिला, बुधवारी संध्याकाळी 3 ते 4 वाजता पाऊस थांबला. बुधवारची रात्रभर आम्ही झोपलो नाही. का झोपलो नाही की जे एरिया बंद आहे जिथं आपल्याला पाणी ओसरते आणि तिथं सप्लाय चालू करता येईल तो एरिया पहिल्यांदा चालू केला. का चालू केला की मला माहिती आहे की दुसऱ्या दिवशी जर सप्लाय मी चालू नाही, त्या दिवशी रात्री नसता केला तर लोक रस्त्यात उतरलेच, ते आंदोलन झालं असतं. तो प्रकार टाळायचा होता म्हणून आम्ही कंटिन्युअस 24 तास आम्ही काम करत होतो आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सक्सेस राहिलो. फक्त नालासोपारा वेस्टचा एरिया जो साहेब मगाशी आपण बोललो, हां हो हो बंद करू नका, उलट तुम्ही सहकार्य केलं म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय. हां राईट. तर त्या दिवशी म्हणून आता जो हा एरिया जो आहे जो एरिया पाण्यामध्ये जातोय त्या एरियामध्ये रस्त्यावरची जे आपले फिडर पिलर दिसतात हे त्या वॉटर लेवलच्या वरती उचलायचे आहेत आपल्याला. म्हणजे त्याला 2 फूट 2.5 फूट 3 फूट जेवढे वरती घेता येईल ते सगळे वरती घ्यायचे आहेत. जे ट्रान्सफॉर्मर खाली आहेत ते ट्रान्सफॉर्मर सगळे अप्लिफ्टमेंट करायचे आहेत. ज्या बिल्डिंगमध्ये पाणी खाली जात आहे ते सगळे मीटर जे रूमच्या जे मीटर्स आहेत ते आपल्याला टेरेसवरती घेऊन जायचं आहे. जिथं पॉसिबल कुठे फर्स्ट फ्लोअरला असेल किंवा जिथं पार्किंग एरिया असेल, जिथं पाणी खाली जात असेल, आपल्याला तिथं घेता येत असेल तर फर्स्ट फ्लोअरला घेऊ. पण मोस्टली मला असं वाटत नाही की फर्स्ट फ्लोअरला कुठे जागा असेल म्हणून. तर तिथं आपल्याला फक्त टेरेसवर घेऊन जाणं. आणि मी जेवढा एरिया फिरून बघितला आहे सगळे G+3 G+4चेच बिल्डिंग आहेत. त्यामुळं तिथं आपल्याला मोस्टली जी केबल टाकून वरपर्यंत घेऊन जायचं काम माझं आहे. फक्त त्या बिल्डिंगने फक्त कन्सेंट आम्हाला द्यायचं की बा आम्ही आमची मीटर रूम जे आहे ते वरती शिफ्ट करायला तयार आहे, आम्ही सगळे मीटर काढून वरती बसून देऊ, हे काम आम्ही करणार आहे. आणि याच्यामध्ये दुसरं जे आता लोपेश साहेबांनी सांगितलं की 300 करोडचं काम आपल्या वसई आणि विरार या शहरासाठीच झालं, म्हणजे दोन्ही विभागासाठी झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे काम घेतलेलं आहे आपण ते हे सिस्टीम स्ट्रेंथनिंगचेच आहेत. याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. जे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडेड आहेत ते ट्रान्सफॉर्मर तिथं आपल्याला नवीन ऑगमेंटेशन करून नवीन ट्रान्सफॉर्मर लावायचे आहेत. जिथं ह्या सिस्टीमचा जो प्रॉब्लेम आहे की बऱ्याच ठिकाणी पोल बदलणे आहे, म्हणजे वाऱ्या केबल जे आहेत ते जुने आहेत किंवा कंडक्टर जे जुने आहेत रिप्लेसमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी इव्हन फिडर पिलर रिप्लेसमेंटपासून ते सगळंच आहे, जे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे ते 300 कोटीचं आपल्याला मंजूर झालेली आहे आणि पॉलिकॅब या एजन्सीला हे काम भेटलेलं आहे. पॉलिकॅबनं हे काम घेतलं आहे. फक्त हे काम चालू होईल 1-1.5 महिन्यामध्ये चालू होईल, कारण का ती पुढची जी प्रोसिजर आहे ती त्यांची होणार आहे, ते काम चालू होईल. आणि ती एजन्सी आल्या आपल्याला हे काम चालू करायचं आहे. दुसरं काम जे आहे ते एक फक्त म्हणजे माधवी साहेबांना जे ओळखतात त्यांचा जो एरिया आहे, म्हणजे तो कुठला एरिया आहे आता थोडक्यात सांगा सर. या एरियामध्ये आपण 300 पोल रिप्लेसमेंटसाठी त्यांना दिलेलं आहे. केबलचं सुद्धा त्यांच्याकडे आहे का माधवी साहेब तुमच्याकडे? आता पायलट प्रोजेक्टमध्ये पोल आलेत का? बरं, अजून पोल तुम्हाला मिळतील. 250 ते 300 पोल त्यांना आपण दिलेले आहेत. जिथे जिथं त्यांच्याकडे काम करायचं ते करता येईल. आणि त्यांच्याकडे इव्हन केबलसुद्धा दिलेलं, म्हणजे जिथे जिथं आपल्याला केबल अंडरग्राऊंड टाकता येईल ते एजन्सी पण आहे त्यांच्याकडे. फक्त मॅनपॉवर कमी आहे, कारण का ही मॅनपॉवर याच्यासाठी शॉर्टेज आहे की सध्या जे पावसाळ्यामुळे जे कामं आपल्याला मेंटेनन्ससाठी जी मॅनपॉवर लावायला लागते ती तिकडे सगळे बिझी असल्यामुळे थोडंसं याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणतो आपण याला, जे ब्रेकडाऊन मेंटेनन्स सध्या तिथं बिझी असल्यामुळे हे काम आपण करणारच आहे. 100% मी सांगतो की हा पावसाळा मी वसईचा बघितलेला आहे. हा पावसाळा पुढच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला लोकांना त्रास नाही होणार. मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्याला पुढच्या 9 ते 10 महिन्यामध्ये हे काम करायचं आहे.
मी एवढे शब्द तुम्हाला म्हणजे कॉन्फिडेंटली देतो. दुसरी गोष्ट जी आहे ते स्मार्ट मीटरबद्दल मला प्रत्येक नगरसेवक सन्माननीयांना मला सांगायचं की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे जे ग्राहक आहेत का नाही तुम्ही 50-50 ग्राहकांचा फक्त यादी घ्या. त्यांना आपण ते जुने मीटर त्यांच्या सिरीजमध्ये मीटर लावून देऊ. मी म्हणतो महिनाभर लावणे 2 महिने लावू आपण आणि तुम्ही ज्यावेळेला समाधान व्हाल त्याच वेळा मी ते जुने मीटर काढून घेईन. तेवढी माझी गॅरंटी देतो. तुम्ही 50 नाही तुम्ही म्हटले बस 100 ग्राहकांना लावा. माझ्या एरियातले मी 100 ग्राहकांना लावतो प्रत्येक सन्माननीय सभासदांच्या. हां सर मी काय म्हणतोय की या ऐकून घ्या सर. आपण आतापर्यंत या वसई ऐकून घ्या सर टोटल 9,55,000 ग्राहक आहेत. त्यातले 6,41,000 ग्राहकांना आपण ऑलरेडी स्मार्ट मीटर लावलेले आहेत. हे आपण आता एका महिन्यात नाही लावले किंवा एका वर्षात नाही लावले. गेल्या 2.5 वर्षापासून लावतोय. गेल्या पावसाळ्यामध्ये कुणाची एवढ्या तक्रारी नाही आल्या का सर? गेल्या पावसाळ्यामध्ये किंवा गेल्या उन्हाळ्यामध्ये ज्या तक्रारी नाही आल्या याचं कारण आहे की 15 मेला आपला पावसाळा चालू झाला होता. हीट वेव्ह जी होती त्यावेळेला नव्हती. फक्त हे मी मीटरपुरतं नाही बोलत की एखाद्या घरापुरतं नाही बोलत आहे. ही आमची सिस्टीमची लोडिंग जी आहे ना बऱ्याच वेळेला मेन लाईन ट्रिप व्हायच्या का ओव्हरलोडिंग होत होत्या. बऱ्याच ठिकाणी कंडक्टर तुटत होते का ह्या हिटिंगमुळे आणि ओव्हरलोडिंगमुळे तुटत होते. जम्पर जात होते. बऱ्याच वेळेला ट्रान्सफॉर्मर आता फेल होण्याचे कारण पण ते सेम आहे. ह्याच्यातलं तुम्हाला मी जर बोलायचं असेल तर आम्ही तुला समजते हा माणूस जो आहे आमच्या फील्डमध्ये काम करतोय त्याला बऱ्यापैकी त्या आमच्या फील्डचं माहिती आहे. तर ह्या गोष्टी मी सांगतोय ते ह्या सिस्टीमच्या लॅकुनामुळे मला मान्य आहे की ज्या ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडेड होते ते जास्त ओव्हरलोडेड झाले आणि ते परत ते ब्लास्ट झाले किंवा ते फुटले म्हणताय त्या गोष्टी आल्यात. पण ही गोष्ट जी आहे ते आपल्याला 35 ट्रान्सफॉर्मर 100 KVAचे आणि 40 ट्रान्सफॉर्मर 200 KVAचे आलेले आहेत. तर त्यातले आपण जवळजवळ साहेब तुमच्या 15-20 म्हणताय पण आपण 40-45 बसवलेत. अजूनही माझ्याकडे 35 ट्रान्सफॉर्मर आहेत. जिथं जिथं आपण सांगाल तिथं आपण तुम्ही कोऑर्डिनेशनमध्ये बसून घ्या आणि तुमचं सहकार्य मला राहीलच. आणि प्रत्येक बिलाची कॅम्प जे आहे ना तुम्ही मला सन्मान्य सदस्यांनी सांगावं की इथं बिलासाठी कॅम्प लावा. मी तिथं लावायला तयार आहे. इव्हन स्मार्ट मीटरसाठी पण म्हणले ना त्याची पण आपल्याला समाधान लोकांची करायला पाहिजेच. त्याशिवाय पुढे जाता नाही ना म्हणून मी तिथं पण कॅम्प लावायला तयार आहे. तुम्ही फक्त दिवस सांगा की या दिवशी माझ्याकडे कॅम्प लावा माझ्या प्रभागामध्ये लावा मी लावायला तयार. येस मी एवढं सांगून धन्यवाद. थँक्यू.